नमस्कार, मनपूर्वक नमस्कार। एरवी सवय अशी आहे की व्यासपीठावरचे मान्यवर आणि आदरणीय श्रोते असं म्हणण्याची एक पद्धत आहे, पण आज व्यासपीठावरचे सर्व मान्यवर हे सभागृहात आहेत आणि त्यामुळे तुम्ही सगळेच आज व्यासपीठावर आहेत, म्हणून एकदा स्वतःसाठी टाळ्यांचा गजर करावा। हे काही प्रश्नोत्तर म्हणजे काही कॉलेजमध्ये व्याख्यान नाही आहे, पण त्याला एक सूत्र असलं पाहिजे, कारण आम्ही गृहपाठ करून बोलणारी माणसं। त्यांनी पण किती छान परिचय करून दिला, आणि विशेष म्हणजे मी ज्यात काम करतो तोच परिचय करून दिला। नाही तर काही ठिकाणी माझा परिचय असा केला जातो की त्या परिचयाच्या कार्यक्रमात माझा नवा परिचय होतो। हो, पनवेलला एका ठिकाणी व्याख्यानमाला होती आणि माझा परिचय करून दिला। आजचे वक्ते पट्टीचे पोहणारे, माझ्या नाकातोंडात पाणी गेलं तरी मी थांबलो, म्हटलं काहीतरी वेगळं म्हणायचं असेल। आजच्या वक्त्यांनी ब्रिटिश खाडी सुद्धा पोहून पार केली, मग मात्र मी राहिला नाही, गेलो आणि त्याचा झपा घेतला। हो, आंघोळ करतो मी पण बादलीतून, माझा काही संबंध नाही पोहण्याचा। त्यांनी जीभ लांब होती ती काढली, घोटाळा झाला। व्याख्यानमाला असल्यामुळे उद्याचं पण एक व्याख्यान आहे, त्यांचा परिचय चुकून आज हातात आला। अशा गमती घडतात। पण माधुरी मॅडम, तुमचं अभिनंदन की तुम्ही अगदी अध्यापन, माझे पुरस्कार, पुस्तकं आणि शेवटी पुस्तक विकत घेण्याची विनंती सगळी छान सांगितली। आता आजच्या विषयाकडे वळूया, म्हणजे तुम्ही आत्तापासून वेळ मोजा। एक सांगू तुम्हाला, बोलू का मनातलं? तुम्ही सगळेजण मला हवे तसे श्रोते आहात, मनातलं ऐकतात, चेहरे कळतात। हे तरुण पिढी पण आहे सुंदर, आणि ऐकताना कुठे मोबाईलवर बोलत नाही आहात तुम्ही। दवणे सरांकडे बघताना हळूच मोबाईल दिसत नाही कुठे। संस्कार चांगले आहेत म्हणजे, आणि विठ्ठलाच्या मंदिरात आपण आहोत। पहिलं कुतूहल तुम्ही विचारलंय तुमच्या वतीनं, छान आहे। त्यांनी म्हटलंय 18 ते 25 या वयोगटाला तुम्ही वादळ विजांचं वय असं का म्हटलंय? कुलकर्णी सर, किती सुरेख प्रश्न आहे। आपल्या सोमय्यामध्ये करायचं आपण की वादळ विजांचं वय का म्हटलंय? किती गोड वय आहे, पण मी त्याला वादळ विजांचं वय म्हटलं कारण या ठिकाणी 90% पालक आहेत, आणि ज्यांच्याविषयी बोलतोय ते मात्र घरात मोबाईलवर आहेत किंवा कुठेतरी कोपऱ्यात मित्रांमध्ये आहेत। काही जण असतील क्लास कॉलेज, काही पण 10%। बाकीच्यांना तुम्ही आग्रह पण केला होता, सगळ्यांनी केला होता, चल ना 15 मिनिटं मागे थांब, बरं वाटलं तर थांब, नाही तर जा मागच्या मागे। पण आपलं ऐकत नाही। याचं कारण न येताच मुलं ठरवतात, लई पकवतो हा। मी नेहमी म्हणतो, पकवायला तर मी आलोय, कारण खिचडी पकल्याशिवाय तिचं रूपांतर रक्तात होत। खिचडी जर अर्धवट शिजलेली असेल तर दुसरा दिवस कसा जातो ते मी आज सांगत। तसं तरुण पिढीला पण थोडं पकवण्याची गरज आहे। आज पालक, मित्र, मैत्रिणींनो आणि गुरुजन हो, आज ते पकणंच कमी झालं। वादळ विजांचं वय का म्हटलं? तर वादळामध्ये एक ताकद आहे। ऐका ताई, ऐका, तुमच्याशी बोलतोय। वादळामध्ये एक ताकद आहे, पण ती नकारात्मक ताकद आहे। विजेत एक ताकद आहे, पण ती वीज छान पद्धतीने आली की माईक सुरू होतो, दिवे उजळतात, कारखाने चालतात, कारण ते विजेला आपण वळण लावतो।
शिस्त लावली. पण समजा रस्त्याने जाताना पाऊस पडून गेल्यावर एखादी तार विजेची अशीच पडली आणि त्याच्यावर जर चुकून आपला पाय पडला, त्या ओल्या पावसाच्या त्या मातीवर उघड्या विजेच्या तारेवर जर पाय पडला तर धक्का लागून ती व्यक्ती दगावण्याचीच भीती. म्हणजे ते विजेत दोष होता का? ते विजेत दोष नव्हता. ती वीज उद्दिष्टाने वाहत नव्हती. पुन्हा वाक्य बोलतो. तुम्हाला कळलंय आम्हाला, पुन्हा का बोलता? याचं कारण सुरुवातीला आपण फक्त कानाने ऐकतो आणि पुढे जेव्हा दवणे बोलतात तेव्हा श्रवण करतो. ऐकणं आणि श्रवण करणं याच्यात फरक आहे. कुठेतरी त्या ठिकाणी फटाका वाजला तर ते श्रवण नाही, आवाज ऐकला, पण वक्त्याचं व्याख्यान श्रवण केलं. म्हणून मी दोनदा बोलतोय. आणि त्याच्यात 3-4 जण इथे आहेत, आपल्या मुलांना फोन करतायत, निघून जे नाही तर याद राख. मी ऐकलं आत्ता, पण सोडून द्या, आता ती वेळ गेली. मग मी या वयाला वादळ विजांचं वय का म्हटलं? तर अरुण वयातून तरुण वयात जाताना, शब्द बघा ताई, ऐकते ना तुम्ही? का अजून टेन्शन आहे? नाही तर मी इथे बसून तुम्ही माझ्याकडे बघत बघत घरातला विचार करताय, नाही ना? हां, मला कळतंय ते. असं पूर्ण या थोडं दो वाक्य आतून अशी उडी मारा तुम्ही डोहात. पुढे ऐका, मी तुम्हाला काय सांगतोय, मनापासून सांगतोय की अरुण वयातून तरुण वयात. शब्द आवडला का? अरुण म्हणजे साधारणतः 13, 14, 15 आणि अरुण वयातून तरुण 16व्या वर्षापासून तरुण वय सुरू. आणि किती बदल होतात. पाडगावकरांनी फार सुंदर ओळ लिहिली हो, मंगेश पाडगावकरांनी. तुम्ही ती ओळ ऐकल्यावर थरारून जाल. त्यांनी तारुण्याचं वर्णन कसं केलंय? ते म्हणाले की काय होतं तारुण्यात? जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. ओळ ऐकू आली? जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. शरीरावरच्या कणाकणात गुलाबाची फुलं फुलू लागतात. पुरुष जरा संकोचून टाळी वाजवत नाहीत, कारण ते अजून फुललेले. पण आमच्या भगिनी, त्यांना कळलं की ते अत्तराचे दिवस किती गोडवय आहे. पुढे आपण येणार आहोत त्या विषयाकडे. पण माझ्या एका कवितेत मी लिहिलंय, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, संकोचाचं धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर. तोच वर्ग, तीच शाळा, तीच वाट नेहमीची. कॉलेजमध्ये तुम्ही गेलायत ना कॉलेजमध्ये? तोच वर्ग, तीच शाळा, तीच वाट नेहमीची, तोच नकार, अनेक प्रकार, तीच चुगली डोळ्यांची. त्याच वेळी धीट होऊन पाऊल पुढं पडतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर. असं ते वय. मग त्या वयाला वादळ विजांचं वय का म्हटलं? एक मुलगी, ऐका आता, खूप एकाग्रता पाहिजे. अहो ताई, अहो मॅडम, कुठेतरी बसा, माझी विनंती आहे, नाही तर ही खुर्ची घ्या. असं वक्त्याला सांगावं लागणं हे थोडं संकोचाचं आहे. पण काहींना असं वाटतं काय माहिती आहे का, पाठ करून बोलता येतं नाही, आपण बोला, गप्पा मारा, नाही चलेगा. एका दरवाजातून आपल्याला प्रेमाने बाहेरही जाता येऊ शकतो. पुढे आहे का, वादळ विजांचं वय का म्हटलं? तर एक साधी मुलगी
पुढे पाऊल टाकते वयाच्या दृष्टीनं आणि आई होण्याची शक्यता निर्माण होते. एक मुलगा तारुण्यात प्रवेश करतो आणि पूर्ण पुरुष होतो की ज्याच्याकडून नवीन प्रजा निर्माण होण्याचं सामर्थ्य निसर्ग देतो. मित्रमैत्रिणींनो, तरुण मित्रांनो, कधीतरी आपण याचा विचार केलाय का? कधीतरी एक संपूर्ण आयुष्य ज्याचं आहे, 50 वर्षाचं, 100 वर्षाचं संपूर्ण आयुष्य ज्याचं आहे, ज्याला नशीब आहे, नियती आहे, मनगट आहे, प्रयत्न आहे, असा अख्खाचा अख्खा जीव आपल्यातून निर्माण करण्याचं सामर्थ्य म्हणजे किती प्रचंड वीज असेल. एवढी आहे. जस्ट इमॅजिन, कल्पना करा की आपल्यातून एक आयुष्य उभं होतं. पण मग ती ताकद जर तारुण्याच्या योग्य वयात उद्दिष्ट नसल्यामुळे कशी गेली तर काय होतं? विजेला उद्दिष्ट नसेल तर शॉक बसतो, वादळाला उद्देश नसेल तर घरं उद्ध्वस्त होतात, तारुण्याला उद्दिष्ट नसेल तर तो देश उद्ध्वस्त होतोय. लक्षात. घर तर उद्ध्वस्त होतच, पुढे मी जाणार आहे. घर तर उद्ध्वस्त होतच, पण अशी अनेक घरं मिळून तो देश, ते राज्य आणि मग पुढे जग उद्ध्वस्त होतं. कारण एवढी तरुणाई आहे, पण तरुणाईला दिशा नाही म्हणून दशा. मी जेव्हा बघतो दहीहंडीच्या खेळात 30-40 थर असे लावलेत आणि वर तो गोविंदा आहे आणि सगळे गोविंदा खांद्यावर उभे राहून, मी टीव्हीवर काही वेळेला बघतो किंवा काही वेळेला रस्त्यात बघतो आणि मला आश्चर्य वाटतं, एवढी ताकद भारताकडे प्रचंड. ही दही फोडण्यासाठी, हंडी फोडण्यासाठी तरुणाई जी एकत्र होते, ती जर देशासाठी काही करायला एकत्र झाली तर यशाची हंडी फुटून सगळा देश समृद्ध होऊ शकतो. आणि म्हणून वादळ विजांचं वय असं म्हटलंय. हे वय, तुम्ही पालक आहात अनेक जण, तुम्ही स्वतः त्या वयातून गेलेले आहात. तुमची मुलं, तुमची पुतणे, तुमची भाचरं आत्ता त्या वयात आहेत आणि माझ्याकडे बघता बघता तुम्ही हा विचार करतात, हे ऐकायला जर स्मित असतात, हे ऐकायला जर आर्य आली असती तर. काही नावं घ्या, मी काही बोलतोय नावं, तुम्ही तुमच्या जवळची नावं घ्या, तुमच्या घरातली घ्या. याचं कारण त्यांच्यामध्ये प्रचंड ताकद आहेच, पण ती कुठे वापरायची योग्य वेळी दिशाच मिळालेली नाहीये आणि म्हणून वादळ विजांचं वय असं म्हटलंय. मग दुसरं कुतूहल तुमच्या वतीने आलंय की दवणे सर, पुढे जाताना तुम्ही म्हणता की या वयात मैत्री हवी. ऐका, इथे जरा मला व्यत्यय येतोय, क्षमा करा थोडासा, त्यांना ऐकण्यात रस नाही, दुसरंच काही काम चाललंय. तुम्हाला सांगतोय, तुम्ही असं म्हणता म्हणजे मी की मैत्री करा, पण मैत्रीची गुलामी नको म्हणजे काय? छान प्रश्न आहे. माधुरीताईंचं मी अभिनंदन करेन. प्रश्न छान तुमच्या वतीने विचारलाय. मैत्री हवी पण मैत्रीची गुलामी नको म्हणजे काय? मित्र हो, एक लेखक, एक कवी, एक पालक तुमच्या पुढे उभा आहे आणि माझं जे आयुष्य आहे ते अतिशय माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या मित्रांनी विणलेलं आहे. केवळ मी माझ्या मित्रांवर बोलायला उभा राहिलो ना साहेब, तर 2 तास माझे मित्र या विषयावर बोलीन तर तुमच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येईल. इतकी मला उत्तम मैत्री मिळालेली आहे, इतकी उत्तम.
माझ्या बहिणीच्या लग्नात मला टेन्शन होतं. नुकतीच नोकरी लागली होती, वडील रिटायर झाले होते आणि माझा वधू पक्ष. आणि मला वाटलं पटकन त्याकडच्या लोकांनी आणखीन काही पैसे मागितलेच नाहीत पण मागितले तर मी काय करू. लोन काढून लग्न केलेलं, मला टेन्शन आलं. पण ते आलेलं असतानाच कोणाशी मी बोललो नाही. पण प्रसाद नावाचा एक मित्र हळूच माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, प्रवीण तुझं टेन्शन मला कळतंय, काळजी करू नकोस. ज्या कंपनीचा, छोट्या कंपनीचा मी मालक आहे, आमच्या कामगारांचा उद्या पगार आहे. पण मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे की 10 दिवस नंतर तुम्हाला पगार देईन, त्यांचा सगळा पगार मी तुझ्यासाठी पिशवीत घेऊन. विठ्ठलाच्या कृपेनं, माऊलींच्या कृपेने मला लागलं नाही, कारण चांगली माणसं. पण आपल्यासाठी कोणीतरी 1,00,000-1.5 लाख रुपये घेऊन आलंय, ही भावना पण तुम्हाला आधार देते की नाही रे? देते की नाही? तसे मित्र आहे जो. म्हणजे मैत्रीची आवश्यकता मला कळत नाही का? कळते मला. पण मी असं म्हटलंय की मैत्री हवी, पण मैत्रीची गुलामी नको. हे तुम्हाला बोलायला का लावतो? संवाद आहे हा. गुलामी नको. गुलामी म्हणजे काय? दवणे सरांचं व्याख्यान आहे, येतोच का रे अजा? कशाला बोलणार आहे तो? काहीतरी डोक्यावरून जाणार आहे. तू जा, तू नाही येत मग मी पण नाही जात. तू येत नाही मग मी पण येत. अरे, ठाण्याच्या घंटाळी मंदिराच्या समोर लता मंगेशकर येत आहेत, त्यांचं गाणं आहे ठाण्यात. येतेस का ग? त्यात काय ऐकायचं? इतक्या कॅसेट आहेत, एक कॅसेट लावली की लता हजर. आणि बघायचं काय त्याच्यात? टीव्हीवर दिसतातच की. खरं आहे, मग मी पण नाही जात, तू पण नाही जात, मी पण नाही जात. ही गुलामी. मैत्री करायची, पण मी कॉलेजमध्ये पाहिले, सगळीकडे पाहिले, ग्रुपच्या ग्रुप जातो तरी किंवा ग्रुपच्या ग्रुप जात नाही तरी. तुमच्या मुलांना माझा निरोप द्या. आणि रक्षकचे जे सगळे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना एक मित्र म्हणून मी निरोप देतोय, शिखरावर बसायला एकट्याला जागा असते. ऐका, हे वाक्य अर्ध झालं. शिखरावर बसायला एकट्याला जागा असते, खड्ड्यात मात्र सगळे बसू शकतात. बघा तुम्ही, आपल्याला जर मित्र किंवा मैत्रीण कोणी असेल ती जागी नाही मिळाली, जागी डोळ्यांनी नाही, संवेदनांनी, सोपा शब्द मनानी नाही मिळाली तर संपलं. प्रसिद्ध कवी शंकर वैद्य म्हणून होऊन गेले, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. माझ्या मुलाला म्हणजे आदित्यला, जशी आज माझ्याबरोबर माझी मुलगी आले वेदश्री, नंतर दिसेल तुम्हाला काय एवढं बघण्यासारखं नाही. बघण्यासारखं म्हणजे छान आहे ती, म्हणजे असं नको अगदी कोण येईल ना. ती येते प्रेमाने. आज तिला खरं तर थोडं बरं पण नव्हतं. ती म्हणे येते, मी ऐकायला पण येते आणि पुस्तकासाठी मदत करते. भाग्यवान आहे, चांगली मुलं मिळाली. आदित्यला मी अनेक कार्यक्रमांना न्यायचो. एकदा शंकर वैद्य त्याला काय म्हणाले, त्यांनी नमस्कार केला. मी आदित्य दवणे. पटकन काय विचारलं वैद्यांनी? आता तरुण मुलगा जर अनोळखी भेटला तर आपण पहिला प्रश्न काय विचारतो सांगा तुम्ही? काय काय विचारतो? बरोबर ना? 100%. सगळ्यांचं उत्तर त्यांनी दिलेलं. आमचं ठरवलेलं नाही नाटक, आपण कालवारी भेटलेलो नाही आहोत. त्यांना वाटलं की ही पण प्लॅनिंग आहे. तर आपण कुठल्याही तरुण मुलाला काय विचारतो की जसं न्यायला मला प्रणय आले होते आता, चांगले उत्तम मित्र व्हावे तसं व्यक्तिमत्व आहे.
त्यांना मी विचारलं काय करता तुम्ही, ते म्हणाले मी फोटोग्राफर आहे. आपण कुणालाही विचारतो काय करतात तू, काय करतो, पण शंकर वैद्यांनी आदित्यला काय विचारलं त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. आदित्यला विचारलं, वेखंडे सर तू संध्याकाळी काय करतोस. त्यालाही गडबडला आणि मी पण गडबडलो, संध्याकाळी काय करतोस. आणि मग शंकर वैद्य त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, आदित्य, त्याचं वय होतं 18, आदित्यचं, वादळ विजांचं. आदित्य, तरुण मुलं संध्याकाळी काय करतात याच्यावर त्यांच्या आयुष्याची सकाळ अवलंबून असते. काय वाद अटाला त्याच्यावर सकाळ अवलंबून आहे. म्हणजे तू व्याख्यानाला जातोस का संध्याकाळच्या, ठीक आहे नाही जात. मग तू ग्रंथालयात जातोस का, नाही जात. मग तू व्यायाम करायला जातोस का, नाही जात. मग तू गाणं ऐकायला जातोस का मैफलीतलं, नाही जात. मग करतोस काय तू. संध्याकाळ कशासाठी आहे, सकाळ ते संध्याकाळ पोट भरण्यासाठी आणि संध्याकाळ मात्र आयुष्य भरण्यासाठी. आज ज्या तरुण मुला मुलीला हे कळलं तो पुढे गेला आणि नाही कळला तो तिथेच. एक छोटी गंमत सांगून पुढे जाऊया. कॉलेजमध्ये बरेच मित्र होते आणि माझे वडील मला नेहमी सांगायचे, मित्रांमध्ये इतका वेळ फुकट घालू नकोस. तर मी जोशात होतो वादळ विजांच्या वयात. पटकन मी वडिलांना म्हटलं, तुम्ही जळता का हो, तुम्हाला मित्र नाहीत म्हणून तुम्ही जळत असाल. तुम्हाला मित्र नाहीत, मला आहेत म्हणून मला वाईट वाटतं का. हे बोलणं मी काही योग्य नाही, चुकलोच मी, पण बाप लेकांचं केव्हा तरी होतच ना. पण माझे वडील शांतपणे काय म्हणाले, ज्या मित्रांसाठी तू बहुमूल्य वेळ घालवतोयस ते मित्र आणखीन 15 वर्षांनी कुठे असतील आणि तू कुठे असशील याचा विचार करून मैत्री. त्या वयात कळत नाही. आज ज्यांच्यासाठी आपण अनेक संधी सोडतो, अनेक मैत्रिणींसाठी संधी सोडतो, पुढे आयुष्याच्या वाटाने कोणी हैदराबादला, कोणी चेरापुंजीला, कोणी बंगलोरला, कोणी आफ्रिकेला, कोणी भिवंडीला, कुठे गोवंडीला पसरून जातात. मैत्री नसते असं नाही, पण व्यवहारामुळे नाती घट्ट राहत नाही. हे याच वेळेला कळलं पाहिजे. मैत्री तर करायचीच, पण मित्रमैत्रिणीनो एक मिनटं, ओ ती नोंदणी आहे ना, ऐका दरवाजावर, ही नोंदणी आता पुरे झाली. कोण येते त्यांची नावाने नोंदणी नंतर करतील ना उरलेले लोक. तुम्ही पण ऐका ना. हे काय असं आहे का दर डोई 50 रुपये दवण्यांना, असं काय नाही. ऐका जरा प्रेमाने, आलं की सही करायची नाही. मगाची ठीक होतं, कंस पूर्ण क्षमस्व, पुढे म्हणायचे मला हे की मित्रावर प्रेम तर केलंच पाहिजे, पण कसा येतो. माझ्या वडिलांचं आणखीन एक स्फोटक वाक्य होतं, ते कदाचित तुम्हाला धक्का देईल, पण त्यांनी मी घडलो. मला ते म्हणाले, शत्रूंपेक्षा मित्रांपासून सावध राहू. हे वाक्य पटकन आपल्याला पटत नाही, काय बोलतायत, पण पुढे मला कळलं. माझ्याच बरोबरचे मित्र जेव्हा कंपनीत पुढे नोकरी लागले, प्रवीण येतोस का जरा हिरा बार, जरा काय हरकत आहे, तिथे सावध झालं पाहिजे. शिखरावर न्यायला आग्रह करतोय का दरीत न्यायला, तिथे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, मित्रा आपण मित्र आहोतच, यात मात्र तडजोड नाही. दुखावेल. काही गोष्टींचे परिणाम 14 सप्टेंबर 2025 साली नाही कळत. आज तुम्ही जे बसलायत ना, आज लगेच नाही कळणार. 5 वर्षांनी कळेल की दवणेंचं व्याख्यान उगवलं आणि त्याचं सुरेख पीक आलं. कारण शेतकरी विसरतो, पण बिया उगवायच्या विसरत नाही.
त्याचा उपयोग होतो. आपण जे करतोय ना इथे, या 3-4 संस्था एकत्र येऊन जे करताय हेच आवश्यक आहे आणि हे कुणी करत नाही. इथे जर एखादा सामान्य वकुबाचा नट केवळ गुदगुल्या करून जोक सांगायला जमवला असता, ही सगळी जागा अपुरी पडली असती. ती पण कला महत्वाची आहे, मान्य आहे, पण किती रंजन. जशी अति भजी खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते, 2-4 खाल्ले ठीक आहे, छान झालेत म्हणून जर तुम्ही 200 खाल्ली, बटाटे वडा अप्रतिम, फार तर 2 खाल्ले, पण चांगलं आहे म्हणून जर तुम्ही 25-30 बटाटे वडे खाल्ले, वड्यांचा दोष नाही आहे, कुठे थांबायचं ते कळलं नाही. म्हणून जशी तेलकट खाण्याने ऍसिडिटी होते, तशी मनोरंजनाची पण ऍसिडिटी झाली. किती मनोरंजन. आणि म्हणूनच मी विनंती करेन तुम्हाला की तुमच्या मुलांना मुलींना प्रेमाने सांगा, माझा निरोप, जरूर मैत्री कर, उत्तमासाठी कुठेही जा, पण स्वतः भूमिका घे, कारण शिखर वेगळं आणि दरी वेगळी. म्हणून दुसरं कुतूहल जे तुम्ही विचारलंय, मैत्रीची गुलामी नको, गुलाम नका हो. पुढे त्यांनी काय विचारलंय ते पाहूया. त्यांनी असं म्हटलंय की थोडंसं माझं उत्तर त्याच्यामध्ये आलंय, कारण मी जरा खुणा केल्यात. दवणे सर, तुमच्या लेखात तुम्ही असं म्हटलंय, आयुष्याला युटर्न नसतो म्हणजे काय? थोडंसं बोललोय मी त्याच्यावर. एकच सांगेन, रस्त्यात चुकलो, अरे मागच्या सिग्नललाच लेफ्ट घ्यायचा होता, पुढे आलो 5 किलोमीटर, कळलं आपल्याला. आपण काय करू शकतो, राईट घे पुन्हा, आणि पुन्हा मग जाऊन लेफ्टला येऊन आपण पोचू 10 मिनिटं उशिरा. मित्रांनो, म्हणजे रस्त्यात चुकलो तर युटर्न घेऊन मागे येऊ शकतो आपण, करेक्ट. पण मला तुम्ही सांगा, 18, 19, 20, 21, 22 या वयात आपण रस्ता चुकलो आहोत ते जर कळलं नाही, आणि ते जर 33व्या वर्षी कळलं, तर युटर्न घेऊन पुन्हा 18 वर्षाचा होता येईल का? मग आत्ताच कळलं पाहिजे. पालक मित्र हो, आई बाबांनो, मी एक पालक म्हणून तुम्हाला विनंती करतोय, काही गोष्टी आग्रहाने त्यांना द्यायच्याच असतात चांगल्या. वाढदिवसाला 2000 रुपयाचा केक आणतो, हौस आहे ना, वाढदिवस वर्षातून एकदा तर येतो. मुलीचा ड्रेस किंमत 22,500, हरकत नाही, माझी छकुली आहे ती टकुली. आत्ता नाही लाड पुरवायचे तर केव्हा? कपड्यांचे लाड पुरवा, केकचे लाड पुरवा, पण चंगळवादाचा प्रवास जर घरातून असाच सुरू झाला, तर वयाच्या 28-30व्या वर्षी अचानक वळण लावता येत. म्हणून कुठेतरी त्यांना संघर्ष पण करून द्या. विख्यात गायिका आशा भोसले, सगळ्यांना नाव माहिती आहे, परवा त्यांचा 92वा वाढदिवस झाला. त्यांची मी मुलाखत घेतली स्टेजवर, नंतर ती 8वीच्या पुस्तकात पण आली. त्यांना मी एक प्रश्न विचारला, आशाताई ऐका, की तुम्ही इतक्या श्रेष्ठ गायिका, इतक्या मोठ्या गायिका, आणि तुमची मोठी बहीण लता मंगेशकर तुमच्या एवढीच गायिका मोठी, काय हो तुम्ही त्यांच्यासारखं गायला नाहीत, तुम्ही स्वतंत्र गायलात, काय रहस्य आहे?
आशा भोसलेचं वाक्य ऐका, ऐका ना, जाऊ देते, आपल्या हातात नाही गोष्ट. ऐकू येते ना माझं का खाली येऊ? आशाताईचं वाक्य तुम्हाला सांगतोय. आशाताई म्हणाल्या, प्रवीण, मी जर लतासारखी गात राहिले असते. वाक्य ऐका, हे वाक्य निसटलं तर मोठं निसटून जाईल. काल्पनिक वाक्य नाही आहे, कथा कादंबरीतलं. आशा भोसलेंचं वाक्य आहे. मी जर लतासारखी गात राहिले असते तर मग मी आशा कशी झाली असते. हे त्यांना वयाच्या 15व्या वर्षी कळलं, म्हणून त्या पद्मभूषण आहेत, म्हणून दीदी भारतरत्न आहेत, आणि बाकीचे सगळे प्रतिलता आहेत, प्रति आशा आहेत, पण लता आणि आशा एकच आहे. म्हणून तुम्हाला आणि तुमच्या मुलांना मी निरोप देतोय, रस्त्यात चुकलो तर युटर्न घेता येईल, पण तारुण्यात जर बेसावध राहिलो. आजच बघा ना, आजचीच गोष्ट आत्ताचीच उदाहरण, जावं की नाही जावं असा तुमच्यातल्या 40% लोकांनी नक्की विचार केला असेल, आणि तो चुकीचा नाही. पाऊस येईल का काय? अरे अजून नाही आला म्हणजे जावं लागणार. अजून कसा नाही येत पाऊस? आता आला तरी आपण काय करणार? आलाचा. पण ऐका, पाऊस येऊ, वारा येऊ, वादळ येऊ, जाताना रिक्षा न मिळो, मला दवणीनं ऐकायला जायचंच आहे, तोच पोचतो ना. किंवा काही जण येतात 4:30ला आहे म्हणजे साधारणतः 6-6:30 संपेल, आणि मग जाताना भाजी घेऊन जाऊ, चल जरा, आज दुपारी नेहमीच झोपतो. अशा इतक्या चीप, इतक्या सामान्य उद्देशाने माणसं येतात, त्यांना तेवढंच मिळतं. मित्रांनो, आपली ओंजळ किती त्याच्यावर आकाश असतं. जितकं हवंय तेवढंच. आपली ओंजळ आकाशाची आहे का? आकाशाची ओंजळ असेल तर नक्षत्र मिळतील, हातांची ओंजळ असेल तर मातीच मिळेल. यू टर्न नसतो. याचा अर्थ इंग्रजी शब्द वापरायचा झाला तर अवेअर असणं, सावध असणं, आणि असतात माणसं. एकच उदाहरण सांगून मी पुढे जाईन, हलकेच पुढे. आता मी आशाताईंचं उदाहरण सांगितलं, पण माझं श्रद्धास्थान म्हणजे लता मंगेशकर. माझं भाग्य हे की दीदींनी माझी अनेक गाणी गायली, अनेक. माझा छकुला सिनेमा माहिती असेल, माझा सोनू ते मीच लिहिले, दीदीने गायले. एक रात्र मंतर लिहिली, काय ते आहुती, बरीच गाणी तिने गायलेत. एका मुलाखतीत मी त्यांना विचारलं, हे तुम्हाला उत्तर आवडेल, तुम्ही जर घरी तुमच्या मुला मुलींना, भासरांना, कोण त्यांना फोनवरून किंवा प्रत्यक्ष नाही सांगितलं तर शपथ, मी तुम्हाला शपथ घालतोय, सांगा. सर किती छान आहे तर वेदश्री, बघ काय समुदाय, किती गोड आहे, काय उभं त्यांना टेन्शन होतं. दीदींना मी विचारलं एकदा मुलाखतीत, माफ करा, ध्वनिमुद्रणाला, रेकॉर्डिंगला, मध्ये चहा घेत होतो आम्ही, आणि मी त्यांना एक प्रश्न विचारला, राजेंद्र सर, साधा प्रश्न. काय होता? दीदी, आपण गायिका नसता झाला तर कोण झाला असतं? प्रश्न आवडला का तुम्हाला? सर, आपण गायिका नसता झाला तर कोण झाला असतं? दीदींचं उत्तर असं होतं ना, ती व्यक्ती गायिका म्हणून ग्रेट, पण विचारवंत. दीदी म्हणाल्या, प्रवीण, मी गायिकाच नव्हे, मी कुठल्याही क्षेत्रात गेले असते तरी मी त्या क्षेत्राची लता मंगेशकर झाली असते. तुम्ही इथे बसलेले 100-150 लोक आतून कधी ठरवत नाही का रे? कधीच ठरवलेलं नाहीये ही माझ्यात कला आहे, मी सर्वोच्च होईल, हे माझं ध्येय आहे, मी पुढे जाईन, टोकाला जाईन.
आपली ध्येय दरिद्री असतील तर आयुष्य दरिद्र असतं. पुढे जाऊ तेव्हा जाऊ, पण ध्येयच का दरिद्री? स्वप्न तरी छोटी का पाहिजे? रागावू नका. ज्याची स्वप्न बुटकी त्याचं सत्य पण बुटकं असतं. घाबरता कशाला? आपण मनात जे ठरवतो ना, ऐका, त्या दिशेनेच आपण निघतो. तुम्ही मनात ठरवलं होतं दुपारी 2:30ला इकडे यायचं, योगायोगाने नाही आलात. इथे एवढे जण आहेत, इथे सगळे ऐकतायत. आवाज मोठा असल्यामुळे माझा नाईलाजाने ऐकत असतील, पण इकडे येऊन सभागृहात सहभागी व्हावा असं सगळ्यांना वाटतं का? त्यांना काही नाव पण नाही ठेवायची, स्वातंत्र्य आहे. आत्ताच ठरवलं पाहिजे, कारण आयुष्याला यूटर्न नसतो. कायम कोरून ठेवा. हे माझं वाक्य तुम्हाला 20 वर्षानंतर कळेल. मग कोणी म्हणते मग 20 वर्षांनीच बोला. परवा जर मटकीची उसळ हवी असेल, परवा जर मटकीची उसळ हवी असेल, वालाचं बिरडं हवं असेल, तर परवाच भिजत टाकून चालेल का? 1-2 दिवस आधी गृहिणी घालते ना पाण्यात, आणि मग दुसऱ्या दिवशी जरा वाल फुगतात, थोडी मटकी फुगते, आणि तिसऱ्या दिवशी ती करण्यायोग्य होते. मग मटकी सुद्धा पाण्यात टाकावी लागते रुजण्यासाठी. तर तारुण्य आणि पालकत्व, पाणी म्हणजे जीवनात भिजत नको का टाकायला? पाणी म्हणजे जीवन ना. आपण जीवन आपल्या भोवती लपेटतच नाही. मी सगळ्यांच्या पायाला हात लावून विनंती करतो, अरे ओळखा रे वेळेचं महत्व. कारण आयुष्य मागे न वळते रे. आयुष्य कधी मागे वळत नाही. आणि मग पुढे तुम्ही असं विचारलंय की दवणे सर, या वयात वादळ विजांच्या प्रेम या गोष्टीचं एक आकर्षण असतं. या भावनेकडे तुम्ही कसं पाहाल? कॉलेजमध्ये माझा अनुभव आहे, नुसतं प्रेम म्हटलं ना, नुसतं काही नाही पुढे प्रेम, तरी मुलं कारण ते शब्दाबद्दल एक आकर्षण आहे. बट नॅचरल. माझ्या कवितेच्या 2 ओळी आहेत, ते तुम्हाला आवडतील. लायब्ररीत, कॉलेजमध्ये लायब्ररी असते ना, लायब्ररीत सहज म्हणून, सहज खोटं, लायब्ररीत सहज म्हणून तुझ्यासाठी खुर्ची अडवायचो, निमित्ताला पुस्तक समोर, मनात तुलाच वाचायचं. त्यामुळे त्या वयात आकर्षण वाटणं, ओढ वाटणं, आवडता चेहरा नुसता दरवळला तरी अत्तराच्या साम्राज्यात गेल्यासारखं वाटणं, हाच तर निसर्ग आहे. 20व्या-22व्या वर्षी एखाद्या मुलाला किंवा मुलीला कुणाविषयी ओढच वाटली नाही, ते डॉक्टरांकडे तपासण्याची गरज आहे. काय हुआ, याला काही वाटत नाही, आणि काही वाटत नाही याचं पण काही वाटत नाही. त्यामुळे आणि नुसतं असं कोणी दिसलं लगेच काही प्रेम नसतं, पण मैफलीला मजा येते. वर्गात पण काही वेळेला मुलं, एखादी मुलगी आली की छान. मी हे चेष्टनी म्हणत नाही, निसर्ग. पण तुम्ही विचारलंय प्रेम या भावनेकडे तुम्ही कसं पाहता, ही झाली नैसर्गिक गोष्ट. पण पशु आणि पक्षी यांच्यामधली आकर्षण भावना, आय रिपीट, पशु आणि पक्षी यांच्यामधली आकर्षण भावना आणि माणसांच्या मुलामुलींची आकर्षण भावना, याच्यात फरक आहे. कुठला फरक आहे?
निसर्गाची हाक आल्यावर पशुपक्षी एकत्र येतात, पण विवेकाची रेषा जी असते ते माणूस पाहतो. आणि भोवतीचं वातावरण असं आहे, या वादळ विजांच्या वयात अधिक ही पिढी वादळात कशी जाईल, अधिक ही पिढी विजांनी कोसळून जिवंत कशी मरेल, याचंच मार्केटिंग. मार्केटिंगच याचं आहे. मी पुन्हा बोलतोय सावधपणे. पत्रकार मित्र असतील तर त्यांना हे मुद्दामून सांगेन की मार्केटिंगच असं आहे की नवी पिढी ही याच गोष्टीच्या मागे. आणि मग काय होतं, प्रेम तर दूर, पण ज्या शिखरावर जायचंय ते शिखर धुक्यात येतं. मी माझ्या बालपणी एक गोष्ट वाचली होती, ती सगळी सांगत नाही, की तो राजपुत्र निळ्या डोंगरावरचं ब्रह्मकमळ आणायला गेला, पण ते जाताना जादूचं तळ मद्याचं हात घालतं. राजपुत्रा बघ, त्यांनी बघितलं की त्याचा दगड झाला. एकच राजपुत्र होता की ज्याला परीनी बोलावलं, मद्यानी बोलावलं, पैशानी बोलावलं, रत्नमाणकाने बोलवलं, पण बस मला ते ब्रह्मकमळ पाहिजे, तोच पोचला. मित्रांनो, चौथीतली गोष्ट मला आयुष्यातली गोष्ट माहिती. प्रेम नावाची जी 2 अक्षर आहेत, प्रेम प अर्धा आणि रेम, प्रेम, ही 2 अक्षर ही मंत्र आहे. पण तो मंत्र जर चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीने उच्चारला तर तो मंत्रही अंगावर येतोय. कुसुमाग्रजांच्या कवितेच्या 4 ओळी सांगतो आणि मग याच विषयावर 1-2 प्रश्न आहेत, तिकडे आपण पुढे जाऊ आणि मग हलकेच आपण समारोपाकडे जाऊ. कुसुमाग्रज, सगळ्यांना नाव तर माहिती आहे, कवी कुसुमाग्रज. ते 18 वर्षाच्या तरुण मुलाला काय म्हणतात, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. आणि शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सगळं, उधळून दे तुफान सगळं, काळजामध्ये साचलेलं. आणि प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचले. थोडक्यात अर्थ सांगतो. प्रेमात पडलेले तरुण तरुणी, तर तुम्ही जर पडला असतात कुणाच्या तर त्या गप्पा आठवा. जर हळूच टेप रेकॉर्डर ठेवला तर मराठीतलं निरर्थक वाङ्मय जन्माला येईल. अजून नोकरी पण परमनंट नसते. काय मागवू सांग ना, काय तुला काय हवंय, तू काही माग. चंद्र सूर्य पण द्यायची तयारी, पण ती ठाण्यातली मुलगी समजूतदार असते. ती म्हणते चंद्र सूर्य नको, थोडा वडा सांबार. प्रेमातली गंमत. तशी ती एक मुलगी ते शुभेच्छा कार्डवाल्याकडे गेली. शुभेच्छा कार्डवाले असतात ना, ग्रीटिंग. ती म्हणाली की असं ग्रीटिंग दे, आता प्रेमदिन येतोय आणि मला असं ग्रीटिंग दे की त्याच्यावर लिहिलं पाहिजे फक्त तुझीच. असं मला ग्रीटिंग दे, मी सही करीन. तो इतक्या वेळ शोधतो, बऱ्याच वेळ त्याला ते ग्रीटिंग मिळत नाही. फक्त तुझीच हेच पाहिजे. बरीच शोधल्यावर त्याला एक मिळतं. म्हणजे वा, असंच पाहिजे होतं. ती म्हणते अशी 13 दे. तर ही तुझी अशी 13 पाहिजे. हे जे वातावरण आहे हा विनोद आहे, पण या विनोदात एक सत्य आहे. प्रेम भावनेमधलं समर्पण, त्याच्यातली ओढ, त्याच्यातली
एकमेकाबद्दलची विश्वासाची भावना ही शिकवणारी माध्यमं नाहीत. आपल्या आईवडिलांची काही भांडणं होत नव्हती का? पण कधीतरी त्यांच्या मनात घटस्फोट घ्यावा, डिवोर्स घ्यावा, कधीतरी वाटलं का? आपली आई कुठल्या स्थितीत जगली? वडिलांना 120 रुपये 200 रुपये पगार, 15 तारखेला 30 तारीख यायची, तरी पण कधीही घर सोडण्याचा विचार नाही आला. आजचं वातावरण असं आहे की जे माध्यमात दाखवलं जातं, ज्याला एकत्र येण्याला आपण ज्याला प्रेम म्हणतो, आणि सगळ्यांना तुमचं कोणाचं किंवा आपण सगळे प्रगल्भ आहात, मॅच्युअर्ड आहात, ज्यांना ऐकवायची ती मुलं आलेलीच नाही आहेत, पण त्यांना निरोप द्या. ज्या आकर्षणाचे पंख करून टोकाची प्रगती करायची असते, त्याचाच पिंजरा करून पक्षी तिथेच मरून जातो. दुःख आहे. प्रेमाची ताकद जबरदस्त आहे, पण काय म्हणतात कुसुमाग्रज, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचले. भिल्लाचा बाण एकदा का त्या तिरखमत्यातून सुटला की त्याचं जे लक्ष आहे, ध्येय आहे, तिथेच भिडतो, तो मागे येत नाही. असं प्रेम कर की ते एकदाच आणि कायमचं निष्ठेने कर. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शरीरातून प्रेम निर्माण झालं, पण आत्म्यापर्यंत पोचलं पाहिजे. आज ही जी मी फिलॉसॉफी मांडतोय ती तुम्हाला पण माहिती आहे. आज ही सगळी रक्षकची चांगली मुलं आहेत, संवेदनाशील आहेत. कुणालजीने आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना घडवलंय म्हणून ती ऐकू शकतात, पण बाकीची मुलं ऐकणार नाहीत. याचं कारण सिनेमाचं विद्यापीठ आपल्या मुलांना शिकवतंय काय? जो चीज हमें मांग के नहीं मिलती. बघा कसं पाठांतर कौतुकास्पद आहे, चुकीचं नाही आहे, बरोबर आहे. जो चीज हमें मांग के नहीं मिलती वो छीन के लेते. प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो आणि उल्हासनगरला रिंकू जायली जाते. तू मेरी किरण, तू मेरी किरण, तू मेरी हो नहीं सकती तो किसी की भी हो नहीं सकती. या वाक्याला लोक शिट्या वाजवतात आणि कुठेतरी भायखळा परळला. एकतर्फी प्रेमांतून दोन घरांची दोन आयुष्य उद्ध्वस्त. अरे मरणारी ती एकटीच मरते का? त्या बेभान अशा वासनेच्या उन्मत्त क्षणी ती कुणाशी तरी बोलली, तिने कुणाला तरी चॅटिंग केलं, कुणाच्याकडे बघून ती हसली म्हणजे बस बेईमान झाली, जगूच देणार नाही. मी जिथे राहतो लुईसवाडीत, मी ग्रीन रोडला दुपारी जेव्हा जातो, माईची शपथ घेऊन सांगतो, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी जाता येताना दृश्य पाहतो, ही पण मुलगी संपली. कुठला मुलगा, कुठली मुलगी, कसे एकत्र येतात, उघड उघड काय करतात, कोण हटकणार? काय चाललंय असं म्हटलं तरी सुद्धा उद्या बातमी येईल, प्रवीण दवणे यांचा गूढ मृत्यू. CCTV तपासणी चालू आहे. कुणीतरी एक येऊन गेला स्कूटरवर आणि मारला. सोपं झालंय. एकाला सांगणं कठीण झालंय, समाजाला का सांगायचं? यातून काही पणत्या उजळल्या तर दिवाळी आहे, नाही उजळल्या तर नशीब आहे. हे मी जे तडफडत कार्यक्रम करतो त्याचं ध्येय केवळ नाव आणि 4 पैसे इतकं नाही. कुठेतरी हे आजचं कीर्तन आहे,
विठ्ठल रखुमाईला आवडणारं कीर्तन आहे. याचं कारण आजच्या देवाला, आजच्या भक्तांसाठी आजचं नको का सांगायला? कोण सांगणार? कोण सांगणारच नाहीये. सगळे कलावंत मनोरंजन करून जितके पैसे जितके नटनट्या तेवढं बस. आणि काळच असा झालाय, घाबरवा आणि कमवा. जरा रंग काळा होत चाललाय, हे क्रीम. जरा चाल बदलले, आमच्या क्लासमध्ये लावा. जरा काहीतरी अमुक कुठून तरी घाबरवायचं आणि पैसे. मित्रांनो, प्रेम तुम्हाला सुंदर करतं, पण ते कर्तृत्वाने. बाह्य दृष्टीचं सौंदर्य काय साठायचंय? आत्मिक सौंदर्य काही नाही का? उद्या मदर तेरेसा, शांता शेळके, दुर्गा भागवत, अनुताई वाघ, सिंधुताई सपकाळ यांचं सौंदर्य आपल्या मुलांना कळायला नको का? कुठला रणबीर कपूर आणि आणखीन कोण अलीकडचे नट आहेत सुंदर असतील, त्यांच्या सौंदर्याची तारीफ करा. पण बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे हे पण सुंदर आहे, ते कळायला नको का? मी तुम्हाला विनंती करतोय, प्रश्न विचारत नाही, पण पालक म्हणून कधी तुम्ही यावर विचार केले? तुमच्या घरी मी आत्ताच आलो, चला घरी अर्धा कप चहा तुम्ही मला पाजा. तर तुमच्या घरात एक फ्रीज आहे, 6 मोबाईल आहेत, चार्जिंग सेंटर आहे, मुलगा मुलगी नोकरीला नाही तरी 60,000चा आयफोन आहे. गोदरेजचं कपाट उघडल्यावर आत्महत्येसाठी सज्ज असलेल्या साड्यांच्या घड्या आहेत. एखाद्या धुलाईवाल्याकडे 4 पॅन्ट राहिल्या तरी कळणार नाहीत इतके पॅन्ट आणि झब्बे आहेत. एवढं सगळं आहे, पण विकत घेतलेली 50 पुस्तकं आहेत का? ते घर वेगळं आहे. मी तुम्हाला पुन्हा विनंती करेन, हा दवणे सरांचा उपदेश म्हणून फेकून नका देऊ. संध्याकाळच्या जेवणाची तयारी गृहिणी जर सकाळी करते, परवाच्या उसळीची तयारी आज करते, तर आपल्या मुला मुलींच्या यशस्वी तारुण्याची आणि प्रौढपणाची तयारी पालक त्याच्या बालपणात करतात का? हा प्रश्न करतच नाही. रागावू नका, लक्षात घ्या. कुकर उघडल्यावर अय्या दगडी कोळसा असं दचकतो का आपण? तांदूळ ठेवले भात आला, तुरीची डाळ ठेवली वरण आलं, म्हणजे तयारी. मग 28व्या वर्षी मुलगा जेव्हा 1:30ला येतो, अजून कसं नाही, फोन पण नाही उचलत, कुठे असेल, आणि 1:30-2ला बेल वाजते आणि दरवाजा उघडतो आणि अंगावरच पडतो. घेतलीस तरी ड्राईव्ह करत आलास. पालक मित्र मैत्रिणींनो, टळलेले अपघात कळत नसतात. आय रिपीट, अपघातात कोणी मेला तर कळतो की मेला, पण मरता मरता वाचला आणि अपघातातून निसटला हे नाही कळत. हे झाले दिसण्याचे अपघात, पण पुढे आपल्या मुलाचं लग्न होणार आहे. आपल्या घरात डोळ्यात स्वप्नांची तोरणं घेऊन एक मुलीसारखी सून येणार आहे. तिला आपण एक चांगला नवरा आपला मुलगा देतोय का? आपला मुलगा एक उत्तम गृहस्थ तयार केलाय मी. 28-29 वर्षाचा उत्तम शिकलेला पिलदार शरीर यष्टीचा निर्व्यसनी देखणा छान बस केलाय का? आपली मुलगी आपली लाडूकली छकुली पकुली, पण ती टकुली पकुली जेव्हा दुसरीकडे जाते तेव्हा सिरियल मध्ये एखाद्या व्हिलन स्त्री सारखी वागते का?
त्या नव्या घरामध्ये समरस होण्याचं कानमंत्र तिला दिलाय का आईबाबांनी? ही तयारी केव्हा करणार? तर मग या विषयाला धरून मी सांगेन, माझी पत्नी कोर्टात सर्व्हिसला होती, आता निवृत्त झाली. तिने मला एक दिवस धक्कादायक सांगितलं आणि मी झोपू नाही शकलो. ती म्हणाली, मी नोकरीला लागले तेव्हा, फॅमिली कोर्टात मी नोकरीला लागले तेव्हा 50च घटस्फोट व्हायचे आठवड्याला, आता आठवड्याला 500. ऐका, घाबरवत नाहीये, ऐकायला आपल्याला काही वाटत नाही, कार्यक्रमातला भाग वाटतो, पण त्या 500 मध्ये आपलं घर असेल तर, आपला मुलगा आणि मुलगी असेल तर काय, ती हंड्या झुमरा इटालियन टाईल्स, उंची मध्य, फ्रीज मध्ये ओसंडून वाहणारी व्हिस्की आणि ते तुमचे ओल्ड मंगचे मोठे पेटारे काय चाटायचे. ती मुलगी जर परत आली, ती मुलगा परत आला. एक असतं आर्थिक दारिद्र्य आणि दुसरं असतं नैतिक दारिद्र्य. नैतिक नीतिमत्ता. आई वडील होता येणं निसर्ग आहे. वाक्य लिहून घ्या, लिहून घ्या मनातल्या मनात. कोण पाहिजे तुम्हाला ताई? वाक्य उच्चार तुम्ही. आता सुचलं होतं ते निसटलं, पुन्हा प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगत होतोय, आई वडील होता येणं हा निसर्ग आहे. धन्यवाद, तुम्ही आलात, वेळात वेळ काढून तुम्हाला बोलतोय. बरं वाटलं मला, आलात तुम्ही, बरं वाटलं. समता समता आलात, किती ओळख होईल आता. पहा, मी म्हणतोय तुम्हाला, आई वडील होता येणं हा निसर्ग आहे. त्यासाठी काही वेगळा कोर्स नाही करावा लागत. त्याला काय म्हणतात ते मी या सुंदर व्यासपीठावर बोलत नाही, छत्रपतींच्या पुढे. त्याला वेगळा कोर्स करावा लागत नाही. तुम्ही पुलाखाली पाहिलं तरी पण 12-13 मुलं असतात. आणि मग ते म्हणतात, तू घंटाळीला भीक माग, तू कोपरीला भीक माग, तू तिकडे पाचपाखडीला माग. हे आयुष्य. आई वडील होता येण्याचं कौतुक नाहीये, पालक होणं व्रत आहे. बाकीची व्रत माहिती आहेत, 16 सोमवारचं व्रत, बुधवारचं व्रत, संतोषी मातेचं व्रत, ही सगळी व्रत माहिती आहेत. पण मी एक उत्तम आई झाली पाहिजे, मी एक उत्कृष्ट बाबा झालो पाहिजे, म्हणजे मला घरात कसं असलं पाहिजे हे व्रत कुठे आहे? वर्गामध्ये मी पाहायचो ना, मला वर्गात गेल्यावर कळायचं की या मुलीच्या डोळ्यातला प्रॉब्लेम काय, त्या मुलाचं काय. एकदा तर मी वर्गात प्रयोगच घेतला होता, नाव न लिहिता तुमची समस्या सांगा, मी उत्तर देईन. उत्तर म्हणजे मी काय कोणी काही बंगाली बाबा नाही उत्तर देणारा, छाछू बंगाली, पण चर्चा तर करू. मुलांनी ज्या समस्या लिहिल्या त्या इतक्या भीषण होत्या की त्यासाठी रक्षक संघटनेला आणि माधुरी मॅडमना पुढे केव्हा तरी अजून एक कार्यक्रम करावा लागेल. वेळ नाही, पण इतक्या भयंकर समस्या. माझं वाक्य आहे शिक्षक म्हणून इथल्या शिक्षकांसाठी, शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांच्या जात नाही, निखाऱ्यांच्या शेतात जात. दिसतात मुलांना साधी नाहीत, आतमध्ये निखारे असतात, वर हसतात. गरीब मुली पण चांगले कपडे घालतात, छान येतात, गरिबी कळत नाही, पण 4 घरी भांडी घासून आलेले असतात. पाहिले मी. आज मी सूचकपणे बोलतो, मला स्पष्ट बोलता येईल, पण तुम्हीच सांगाल दवणे सर आम्हाला कळत होतं, एवढं स्पष्ट बोलायची गरज नव्हती. पण आई वडिलांचं चारित्र्य, त्यांची फॅशन, त्यांची व्यसनं, या सगळ्यांनी मुलांच्या वाटा ठरतात. वर्गात एक विद्यार्थिनी इतकी विचित्र कपडे घालून आली होती की मला शिकवताना पण लाज वाटायची. माझ्या मुलीच्या वयातली, पण मुलीची असली
तरी पण बाकीची जी मुलं होती त्यांचं काय? लाज वाटावे असे तिचे कपडे होते, तोकडे आणि विचित्र. मी आमच्या प्राध्यापिका मॅडमना म्हटलं की तिच्या आईला बोलवून घ्या, मी एक सुपरवायझर आहे, पर्यवेक्षक, मी बोलीन. आईला बोलावलं. तिच्या आईकडे मी पाहिलं आणि मी म्हटलं, क्षमस्व, माझी काहीही तक्रार नाही, छान आहे. काय झालं? मला म्हणायचं आहे, आपला मुलगा असो मुलगी असो विद्यालयात जायला निघालाय, तो कसा जातोय? किती त्याचा विरोध असला तरी पण काही वेळा तुम्हाला आग्रहपूर्वक काही नियम लावावेच लागतात. मी काही शिक्षेच्या बाजूनी नाही, फटकावून काढा, डोळ्यात नको का दा? हे काय चाललंय? काही वेळेला आई वडिलांनी समाजाच्या डोळ्यांनी पण मुलं कशी दिसतात ते तर दाखवायला. गुंड सुद्धा विचार करतात कुठल्या मुला मुलीच्या हातात जावं. म्हणून मी म्हटलं, आपली मुलं ही कुणाची तरी खेळणी होऊ नये. खेळली आणि टाकून दिली, नको आहे. मग प्रेम या गोष्टीकडे आपण कसं पाहतो? एक व्रत म्हणून, एक जागरूक पालकत्व म्हणून. पुढे जाताना तुम्ही विचारता की प्रसार माध्यमामुळे आज मनावर नेमका कुठला परिणाम होतोय? एकंदर काही परिणाम होतो का? थोडं बोललोय मी ताई, पण मी थोडक्यात मुद्दा मांडून पुढे जाईल. मी जर तुम्हाला माझ्या वक्तृत्वाने 2+2 5 असं रोज जर सांगितलं, सकाळ संध्याकाळ रोज, उत्तम वक्तृत्व आहे. 2+2 5, तर तुम्हाला जेव्हा गणित करायची वेळ येईल 4 की 5 असं दोलायमान होणार ना. आज तेच झाले. सिरियल्स मध्ये तेच प्रश्न. सुविद्य घरामधल्या स्त्रिया दुसऱ्या स्त्रीच्या खाडकन ठेवून देतात. अनैतिक संबंध एकमेकांचे त्याच्यावर वर्षानुवर्ष चालतात. हे सगळं प्रवीण दवणे आणि तुम्ही बंद करू शकत नाही, हे मला माहिती आहे. पण यात आपला वेळ जातोय हे कळण्याची जाणीव तर देऊ शकतो. तुमच्या हातात पिण्याचा पेला दिला, ते पाणी द्यायचा, तर मी एवढं तर म्हणू शकेन, नीट बघा हं, थोडा कचरा दिसतोय, टाकून द्या किंवा बदला बदला. माझा तोच प्रयत्न आहे. मी इतका वेडा आणि भाबडा नाही आहे की लगेच बदल होईल, पण बदलाची प्रक्रिया तर सुरू होते. तूप करायचं असेल तर दुधाचं दही तर करावं लागेल, दह्याचं ताक आणि मग ताकाचं लोणी आणि मग लोण्याचं तूप. ह्या प्रक्रियेसाठी दुधाचं ताक तर करावं लागेल. तेच नाही केलं तर तूप कसं? म्हणून यातून जे तूप येणार आहे त्यासाठी हे ताक आहे. हा परिणाम होतो. म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की सगळं बदलू शकत नाही, मी तिथे बोलत नाहीये, कारण व्यवसाय आहे तो. मी मगाशी बोललो वाक्य, घाबरवा आणि कमवा. तुम्हाला घाबरवून टाकायचं. खरं म्हणजे काय केलं पाहिजे? माध्यमांनी पिढीला निर्भय केलं पाहिजे. पण सगळं वातावरण तसं आहे. हा उपास नाही केलास हे अमुक होईल, ही कुंडली नाही बघितली हे मोडेल, ही 7.5 आहे अमुक होईल, या ग्रहणात पाहिलं. अरे निर्भय करा. मला परवा एक SMS आला, तुमचे अमुक अमुक रास आहे, तुम्हाला 7.5 सुरू झाली. मी त्याने एवढंच उत्तर दिलं, सध्या तुम्ही माझ्या 7.5ची काळजी करू नका, पण असे SMS करून स्वतःची 7.5 तुम्ही वाढवताय, कारण समाज दूषित करणं सगळ्यात मोठी 7.5. आज घाबरवणं हे प्रमुख झाले. म्हणून मी पालक मित्रांना सांगेन, संवाद करा.
बोला. कदाचित नाही पटणार, कदाचित वाद होतील, पण केव्हा तरी मात्र पटतच. म्हणून मी सांगेन तुम्हाला, हलकेच समारोपाकडे आपण निघालोय. एका दोनच प्रश्न आहेत आणि तुम्ही विचारले की अचानक जेव्हा कळतं, छान प्रश्न आहे हा. अचानक जेव्हा कळतं, वाजले बघतो, अचानक जेव्हा कळतं, बघा प्रश्न तुमचा, की आपला मुलगा किंवा मुलगी कुणाच्या तरी प्रेमात पडले, तेव्हा नेमकं घरात कुठली भूमिका घ्यावी? नाजूक प्रश्न आहे. माझी पण मुलगी समोर आहे, पण मी तिच्या समोर बोलू शकतो, कारण लेखक असलेले आपले बाबा आहेत. जसे घरात बोलतात तेच समाजात बोलतात हे तिला माहिती. असं जर आपल्या एखाद्या मुला मुलीला कोणी योग्य वाटलं तर ते घरात सांगण्यासारखं विश्वासाचं वातावरण हवं. विश्वास पाहिजे ना. प्रेमात ज्याच्या पडलोय तो किंवा ती काही म्हणा, तो वाईटच आहे गृहीत का जरा का? आईला मुलगी सांगू शकली पाहिजे, आई मी काही निर्णयापर्यंत आले नाहीये, पण माझ्या नोकरीतला एक मुलगा मला बरा वाटलाय, मी आणू का त्याच्याशी बोलायला? जर त्या आईनी असं केलं, घराने की इज्जत चप्पल काढली, खाड काढ ठेवून, वडली संध्याकाळी आले, कोपऱ्यात घालून मारलं. हा इलाज आहे का? मला एकच म्हणायचंय की त्या हळूवार क्षणी उलट पालक म्हणून आण तर खरं तिला घरी, आण ना त्याला घरी, क्या घेऊ एकत्र, बोलू तर खरं आपण. आणि खरंच क्या बात आहे असं जर व्यक्तिमत्व तिचं आणि त्याचं बोलण्यासारखं वाटलं तर देवाला प्रार्थना करा की माझी मुलं आहेत, निवड कशी चुकली. उलट असं वाटलं की त्याच्यात काही, तिच्यात काही दोष आहे, लगेच नको चिरडून टाकायला. बाई ग मी बोललो त्याच्याशी, पण मला ना त्याच्यामध्ये अमुक अमुक जाणवतं. आता तू विचार कर, आयुष्य तुझं आहे, तिच्यात मला हे जाणवतं, त्याच्यात मला हे जाणवतं माझ्या अनुभवाने. आता तू विचार कर पुढे. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मुलांच्या वतीनं, आत्मीयतेने आईबाबांनी स्पर्श जर केला तर ती मुलं आपल्या प्रेमाचाही पुनर्विचार करतात. पण ती वेळ गेलेली नाहीये. नाहीतरच्या पुढे 3 टिंब आहेत. मी एकच विनंती करेन, पाडगावकरांची एक ओळ पुन्हा तुम्हाला ऐकवतो, ती तुम्हाला आवडेल. ती प्रेयसीनी प्रियकराला म्हटली आहे, पण मला वाटतं ती मुलं पण आपल्या आई वडिलांना म्हणू शकतात. ती ओळ अशी आहे, सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते, तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. केवळ आपण कपडे लत्ते खाऊ देतो ना. मी पालक मित्र मैत्रिणींना एकच विनंती करीन, नात्यातला विश्वास हरवला की टरफल उरतं, आतला दाणा मात्र संपून जातो. आणि काय अर्थ आहे? आज मुलं मुली एकत्र इतके आले, कुणी कोणाशी बोलतं, कुणी भेटतं, बोलतं, रिक्षातून लिफ्ट देतं, म्हणजे लगेच संशय का? हे चित्र काय? आज मी कार्यक्रमाला, आता तर ठीक आहे माझं पुढे वय गेलं, पण अगदी 25-30 मध्ये कार्यक्रम करताना मी जे मुक्तपणे वावरू शकलो, कुठेतरी माझ्या पत्नीनं मला एक दिलासा दिला असेल म्हणून ना. एकदा माझ्या बायकोला आमच्या खोडसाळ मित्राने सांगितलं, प्रवीणला मी टमक्या टमक्याबरोबर पाहिलं.
माझी बायको चटकन म्हणाली, काही हरकत नाही, त्यांच्यावर कोणी फिदा होणार नाही तर कोण होणार. आपल्या घरातल्या व्यक्तीचा आपल्यावर इतकं निस्सीम प्रेम आणि विश्वास पाहिजे की वेगळ्या कुठल्या कोर्टाची आणि प्रूफची गरजच असतात. माझ्या वडिलांना कुठेतरी सांगितलं, तुमच्या प्रवीणला मी सिगारेट ओढताना पाहिलं. वडील म्हणाले, हो का, त्याला निरोप द्या, चांगल्या ब्रँडची ओढ. हे घडलेलं आहे घरात. असं जेव्हा आपल्या आई वडिलांना वाटतं ना, त्यावेळेला ते पाहून वाकडे जाऊच शकत. आणि खरं सांगू, एकच सांगतो या मुद्द्याचा समारोप करताना, तेव्हा ते चुका होऊ शकतात ना. आपण नव्हतो का कधी चुकलो? आज आपण 40, 50, 55चे आहोत, पण केव्हा तरी आपणही 18चे होतो ना. आपणही परिपूर्ती न झालेल्या, मिलनाचं फुल न आलेल्या कुणाच्या तरी प्रेमात पडलोच होतो ना. ऐका, केव्हा तरी पडलोच होतो ना. मग मुला मुलीला वाटू शकतं तसं. जरा विश्वास द्या. तो संवाद मात्र अत्यंत आवश्यक. पुढे जाताना माधुरीताईंनी तुमच्या वतीने विचारलंय, ते सांगून आपण पुढे जाऊया आणि थांबूया. कारण मी मगाशी घड्याळ पाहिलं, साधारणतः 4:45 आपण बोलायला सुरुवात केली. बरोबर आहे. तुम्ही छान खुर्चीत बसलेले आहात, मलाही दिली आहे, पण माझी एक श्रद्धा आहे पहिल्यापासून, वर्गात शिक्षक उभा राहिला तरच विद्यार्थी बसतो. गंमत, तुम्ही काही विद्यार्थी नाही, आता मी शिक्षक नाही. आणि मला तहान पण लागली, पाण्याची बाटली पण आहे, थोडं पाणी मी पिऊ शकतो, घसा फार कोरडा झाल्यामुळे, पण मी घेतलेलं नाही पाणी. याचं कारण सांगू, इतके अप्रतिम तुम्ही ऐकताय की तुमचा इतकासा वेळ पाण्यात जायला नको. म्हणून 1.5-2 तास आपण बोलतोय, नंतरही भेटणार आहोत. मागची जी पुस्तकं आहेत त्याची 2-3 पुस्तकं मी सुचवेन. एका पुस्तकाचं नाव तुम्हाला आवडेल, गती तेथे प्रगती. खरंच आहे, साचलं की डबकं आहे. कसं नाव सुचलं माहिती आहे ताई मला? महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मी 9 वाजता कोल्हापूरला जायला चढलो त्या गाडीत आणि बर्थवर झोपलो 9:30ला. आणि सकाळी जागा झाल्यावर लोक म्हणाले, कुठं? लास्ट स्टेशन कोल्हापूर आलं. मी विचार केला की झोपेत सुद्धा आपण चाकावर होतो, तर इतक्या दूर पोहोचलो. जागेपणी चाकावर असतो तर कुठे पोहोचलो. आणि म्हणून गती तेथे प्रगती. आणि दुसरं पुस्तक ताजं आलंय, निश्चय मंत्र, आज नव्हे आत्ताच. सोपं पुस्तक, आज नव्हे आत्ताच. वाचन आत्ताच, व्यायाम आत्ताच, चांगली मैत्री आत्ताच. 25. हे सगळं तुम्हाला बघायचं आणि आपण बोलणार आहोत. शेवटी तुम्ही विचारलंय, कुठे गेलं? शेवटी तुम्ही विचारलंय की हत्या आणि आत्महत्येच्या काठावर जी मुलं आहेत, थोडं त्यांच्यासाठी आणि परिस्थितीवर मात करून जी माणसं पुढे गेली, ओळखीतली, त्याच्याविषयी थोडं. आणि शेवटचा प्रश्न आहे, 13वा प्रश्न विचारले हो. 13वा प्रश्न आहे की घराघरांच्या या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांना पुस्तकं हवेत त्याचं, घराघरातल्या उज्ज्वल भविष्यासाठी. ऐका, इकडे दिसेलच तुम्हाला ते, काय ओळख करून घ्या. अहो, ती कथ्थक अलंकार आहे, एम एला प्रथम वर्ग मिळाला आहे, भाषा आहे, गुणी येते. आणि माझ्यावर रागवणारी घरातली तीच आहे. हे काय, किती वेळ बोलता, किती मोठ्याने, पाणी नाही का प्यायचं, घरी आई जाऊन सांगणार ते.
त्यामुळे इथे लेखक घरी ती पण मजा आहे ना. अहो रागावणारं कोणीतरी असतं म्हणून तर प्रेम करणारं कोणतरी ती नाती आहेत. असो, 2-3 प्रश्नांची मी एकदम उत्तर देतो, एक 6-7 मिनिटं. उत्तर म्हणजे काय, मनोगत आहे. ज्यामुळे कार्यक्रम त्यांना ठरवावा असं वाटतं, हे जे चालले आहेत, एकच सांगतो मी पालकांना आणि मुलांना, या हत्या आणि आत्महत्या टाळाव्यात म्हणून काय उपाय, असा खिशातून 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या दुपारी आणि 2 संध्याकाळी असा उपाय. उपाय कुठला आहे? उपाय हाच आहे की माझं आयुष्य इतकं का मातीमोल आहे की कुणासाठी मी संपवावं, हे तर कळलं पाहिजे. आणि मी जेव्हा मला मारतो तेव्हा मी तर मरतोच, पण माझ्यावर स्वप्न रचलेली घराची नाही का राख रंगळू. अहो त्या गोविंदाला वगैरे त्या दहीहंडीत काही मुलं मरतात किंवा एखाद्या आंदोलनात निराशेने काही मुलं विष घेतात, तरुण मुलं. मला का वाईट वाटतं माहितीये, केवळ कुठल्या तरी मंत्र्यांनी 5 लाख रुपये दिले, प्रश्न सुटतो का? जगातली कुठली आई अशी आहे की 50 लाख रुपये देतो मुलगी मारून टाक? सांगा मला. 100 लाख देतो मुलाला मारलं, तो मुलगा किती छळवादीनी कसाही असेल तरी, साने गुरुजींची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. प्रेयसीसाठी आईचं काळीज घेऊन चाललेला मुलगा धावताना पडतो, आईच्या काळजातून आवाज येतो, बाळ लागलं का रे तुला? ती आई आहे ना. ती आई तीच आहे, ते बाप तेच आहे. आपण आजारी पडलो तर आपल्याला चालतं, पण मुलाला जरा ताप आला की तो जाईपर्यंत आपण उडू. मी त्या मुलाला सांगेन, निरोप, तुमच्या निराशेचेच पंख करा. वाक्य पुन्हा उच्चारतो, आशेप्रमाणे निराशा पण आयुष्याचं रूप आहे. आयुष्याचं रूप आहे. यश आणि अपयश वेगळं नसतं. यश आणि अपयश वेगळं नसतं. आत्ताची होणारी रात्र म्हणजे काय अशुभ आहे का? आता काळोख झाला. ऐका, तुम्ही फार विचलित होता, तुम्हाला ध्यानाची आणि मेडिटेशनची गरज आहे. कोणी आलं की तुम्ही बघता, एकाग्र पाहिजे, पूर्ण समग्र. मॅच्युअर्ड होतं, पण फटाका वाजला इकडे तरी पण शक्य. मी एवढ्यासाठी फक्त सांगतो की तुम्ही विचलित होऊ. पुढे जाताना मी सांगेन, आत्ताचा होणारा काळोख हीच मुळात उद्या पहाटेसाठी रांगोळी आहे ना, आहे की नाही? कुसुमाग्रजाची प्रसिद्ध ओळ तुम्हाला माहिती आहे की नाही? हो, सगळ्यांना माहिती आहे. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक. सगळेचे सगळे बोलताय तो, काय कसदार श्रोत आहे तुमचा, काय अप्रतिम ऐकतायत. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक. त्या पालकांना आणि तरुणांना सांगेन, अपयशाचे पंख करा. एक छोटी गोष्ट सांगेन, बालपणी मी कथा लिहायचो, कथा मासिकात, आणि ते नाकारल्या जायच्या आणि परत यायच्या. माझ्या डोळ्यात पाणी यायचं. माझी कथा का आवडत नाही संपादकांना, परत का येते? माझे वडील मला म्हणाले, एक कथा परत यायच्या वेळात 4 कथा पोस्टात पडल्या पाहिजे. सर, वडिलांनी मला सांगितलं, हरियाज लिहिणं, हरियाज. दुसरी गोष्ट सांगेन की आपल्याविषयी सगळ्यांनी चांगलंच बोलावं, यातूनही दुःख निर्माण होतात. बोलू द्या ना. आज ज्या ठिकाणी मी 200 जणांपुढे बोलतोय,
200 प्रतिक्रिया आहेत, त्यातल्या 20 प्रतिकूल असतील. आय मस्ट ॲक्सेप्ट दॅट. स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे, मी आज सुधारणा करीन. दुःखी व्हायचं का? उद्या कार्यक्रमच करायचा नाही का? उद्याचा कार्यक्रम आणखी वेगळा होईल. हा दिलासा दिला पाहिजे घरात. आणि म्हणून मी सांगेन की हत्या काय आणि आत्महत्या काय कोण करतं? सुडाची भावना असते आणि परिणामाची कल्पना त्या क्रोधाच्या क्षणी नसते. कितीतरी अपराध एका मिनिटामुळे घडतात. अरे एक सेकंड, माझ्या घरी एक जन्मठेपेचा कैदी आला होता. माझ्या वाढदिवसाला आला होता. नाव पण माहिती म्हणून मी सांगत नाही. आणि मी दचकलो. साध्या वेशातले 2 पोलीस आणि हा 2 दिवसासाठी पॅरोलवर का तर दवणे सरांच्या वाढदिवसाला. म्हटलं काय यावंसं वाटलं. त्यांनी मला सांगितलं, तुरुंगातल्या लायब्ररीत तुमची पुस्तकं मी वाचली आणि त्यानंतर वाचनाची इतकी आवड निर्माण झाली. पैठणच्या तुरुंगात मी आहे, इतकी आवड निर्माण झाली की तिथल्या ग्रंथालयाचा मला संचालक केलं जेलरनी. आणि आता चांगल्या वर्तणुकीमुळे 5 वर्ष माझी शिक्षा कमी करतात. म्हटलं तुम्हाला अशी जन्मठेप झाली कशी? काय नाही हो, बायकोवरचा संशय. 1 मिनिट फक्त मी जरा चुकीचा संशय घेतला आणि ठार मारायचा इरादाच नव्हता, पण हत्या घडून गेली. मुलांची आई गेली, माझी सावली गेली. उद्ध्वस्त. सिनेमात सिरियलमध्ये जे नाटक करतात ते घरात नाटक नाही होत. केव्हा तरी घरात आयुष्याचं मोल काय आहे ते कृपया समजावून सांगा. आयुष्याचं मोल काय? सगळीच नाती अतिशय गोड असतात. कधीतरी ती बिनसतात, बिनसू दे. खटके उडतात, उडू दे. सगळं मिळून घर पाहिजे. तुम्ही मला सांगा मित्र हो, उत्तम बासुंदी केले आटवून, 3 लिटर दुधाचं अर्धा लिटर दुधात आटवून केली रबडी आणि अशी 4 वळ्या घालून, अधिक वर्णन करत नाही. माझी बोलताना पंचायत होईल, तुम्ही आपलं सहज पाणी गिळा. पण मित्र हो, अशी केलेली रबडी सारखी बासुंदी मोठ्या हॉलमध्ये एकटंच खात बसलो. कोणी बेल दाबून आलं पळा घेऊन, आनंद वाढेल. तेवढ्याच आपली मैत्रीण मित्र किंवा नातेवाईक आले, बरं झालं योग्य वेळी, मस्त आहे. मित्र मैत्रिणींनो, घराला शिकवा भागाकारातला गुणाकार. भागाकारातला गुणाकार दिल्याने वाढतं हे कळू द्या. आणि एकच शुभेच्छा देताना सांगेन, घर प्रयोगशील ठेवा. नाही कळलं, मला कळलं. प्रयोगशील याचा अर्थ नात्यातला, घरातला, संवादातला तोचपणा जाण्यासाठी घरावर पण प्रयोग केले पाहिजे. एक 4-5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी अगदी नॅशनल पार्क जवळ आहे, जा ना झुणका भाकरी घेऊन तिकडे. केव्हा तरी चांगलं पुस्तक वाचून दाखवा ना एकमेकाला. केव्हा तरी चांगला मूड असेल पती राजांचा किंवा पत्नी राजाचा, तर श्रावणात घन निळ्या लताबाईंचं मोठ्याने लावा ना. आशाताईंचं येरे घना लावू द्या ना. हे बंद कर रे कटकट्टी. कुठल्या जुन्या जमान्यातलं गाणं? हरकत नाही, आमच्या जमान्यातलं ऐकून तर बघ. मी वर्गात प्रयोग केला होता ना, तुमच्या आवडतं एक गाणं आणि माझ्या आवडतं एक गाणं. म्हणजे वेखंडे सर साक्षीदार आहेत. तुमच्या आवडतं एक गाणं माझ्या आणि माझ्या आवडतं चाफा बोलेना थोडं लावलं की त्यांच्या आवडतं गोली मारो भेजे में. 2-3 वेळा तसं झाल्यानंतर मुलं उभी राहिली आणि म्हणाली, सर तुमच्याच आवडीची लावा. आणि पुढे म्हणाली, ही गाणी मराठीत आहेत हेच आम्हाला आज कळलं.
आपल्या घराची शोकांतिका कशामुळे ते सांगतो आणि त्यातून कसं बाहेर पडायचं तुम्ही बघा. आपल्या तरुण मुला मुलींना आपण जगण्याची भाषाच दिलेली नाही. पुन्हा बोलतोय, जगण्याची भाषा, बोलण्याची नाही, जगण्याची, झुरण्याची, समर्पणाची, भक्तीची, ओढीची, नात्याची भाषाच दिलेली नाहीये. कारण आई वडील मराठी, मुलांचं इंग्लिश मीडियम, बघताना आणि मित्र हिंदी, त्यामुळे तिन्ही भाषांचं जे संकर आहे त्याच्यातून कुठल्या भाषेत आपण संवेदनावर प्रेम करायचं ते नव्या पिढीला कळतच नाही. शोकांतिका आहे. तुम्हाला गर्वाने मी बोलतोय असं समजू नका, मी नम्रतेने सांगतोय. आज माझ्या दोन्ही मुलांचं व्यक्तिगत घेऊ नका. इथे बोललं तर 15 मिनिटं उत्तम इंग्रजी आहे, पण त्या मराठी कवितेवर बोलायला लावलं. हे अचानक नाहीये. जेव्हा त्यांना कळत नव्हतं तेव्हा पण त्यांच्या जवळ पु ल देशपांड्यांची व्याख्यानं मी लावायची. आजही बघा, यूट्यूब तर सरस्वती आहे. यूट्यूबचा उपयोग आपण करू तसा आहे. तुम्ही घरी गेल्यावर पु ल देशपांडे असं टाईप करा, 25 व्याख्यानं मिळतील. पुलंची व्याख्यानं, कथा, हार्मोनियम वादन. आणि तुम्ही म्हणाल आधी का नाही ऐकलं, तुम्ही वप्पू काळे टाईप करा, कथा येतील. सुरेश भट गाणी येतील. आशाताईंचं मालवणं, आशा लताबाईंचं मालवणं टाक कधी, लगेच तुम्हाला कळेल. पण हे न देता नुसतं आजचं एखादं आजकड विचकड गाणं आपण ऐकत असू, मजा म्हणून ठीक आहे. कुठली गाणी लागतात ना, मला पटकन आठवत पण नाही उदाहरण द्यायला. ती जी आहेत आठवली पण विसरलो मी. 2 मिनिटं मी ऐकतो. काय ऐकतात बरं आजची मुलं, मला ऐकलं पाहिजे लेखक म्हणून. पण नंतर वाटतं की 50 वर्षाची उरलेली गाणी आहेत, ती उगीच उरली का? विचार करा. अजूनही ये जिंदगी उसी की है आपण ऐकतो ना, हम प्यार में जलने वालों को चैन कहा, आजही ऐकतो ना. बघा तुम्ही. आणि मी हेही सांगतो, ऑर्केस्ट्रामध्ये जेव्हा आजची मुलं जातात तेव्हा त्यांना पुन्हा तुम्हाला मला आवडतात ती गाणी आवडतात, पण तेच नाही. माझा सगळ्यात विश्वास कुणावर असेल माधुरी मॅडम, तर तो तरुण पिढीवर आहे. तरुण पिढीवर. पण आपण काडेपिढीचा उपयोग काय करायचा ते सांगितलंच नाही. खिचडी शिजणार की घरं जाळणार सांगितलंच नाही. पाणी आहे, कसं तरी लोटलं, वाहून गेलं. झाडाशी ओतलं पाणी, फांदीत फुल झालं. आपण शिकवलंच नाही जीवन काय. मी कीर्तन प्रवचन म्हणून उपदेश करत नाही, पण मी एकच सांगतो शेवटी, आयुष्यातली अत्यंत अनमोल भेट हे थांबलोय ना मी, ते मी विसरलोय म्हणून नाही. काही जण ब्लँक होतात ना नेते, पण मी तुमच्या आत जावं म्हणून. आयुष्यातली अनमोल, अंडरलाईन, अधोरेखित अनमोल भेट आपल्याला आयती मिळाली निसर्गाकडून, ती म्हणजे आपलं आयुष्य. पाण्याची बाटली आणायला पैसे लागले, तुम्हाला गुलाब वाटले ना, ते आणायला 100 गुलाब आणायला गेले होते विकत, पैसे लागले. गुलाब आणायला पैसे लागले, हे आणायला पैसे लागले, माईकचं भाडं द्यायचं आहे, हाराला पैसे लागले. आयुष्याला काय लागलं? फुकट मिळालं ना, रेडीमेड. जन्माला आलो काही दिवसांनी कळलं की मी माणूस आहे. फुकट मिळालेल्या हवेची, जमिनीची, पावसाची किंमत नाही. तसंच झालंय का आपल्या अनमोल आयुष्यात? एखाद्या व्रात्य माकडाने
रस येत नाही म्हणून डाळिंब समजून खाल्लेलं रत्न जर टाकून दिलं तर कोहिनूर हिरा आहे तसं तर आपण आपला जन्म टाकून देत नाही ना. आणि मग 75-80 वर्षी करून काय उपयोग. मग 85 वर्षी 80च्या वर्षी BP वाढलं, डायबिटीज वाढलं, डॉक्टर काय करायचं. अजून मुलाचं लग्न व्हायचं आहे, नातवंड पाहिजे मुलीकडचं, जरा तब्येत. पण डॉक्टर म्हणाले 70 वर्ष काय केलंस, आयुष्य संपत आल्यावर आणखीन पाहिजे असतं. पण आयुष्य 40शीत असताना कळतं का. जे निसटल्यावर कळतं, जे निसटल्यावर कळतं त्यालाच आयुष्य म्हणतात का. एवढा वेळ हो. भारतात आपल्याकडे इतका वेळ प्रचंड घालवतात. जगाचं मला माहिती नाही. वाचन नाही, चिंतन नाही, मनन नाही, अध्यात्म नाही, नुसती टाळकुटी असते, अंधश्रद्धा असते. आणि सारखं हा असं बोलला, तो तसं बोलला, त्यांनी तसं सांगितलं, तो तसं सांगितलं, त्यांनी सांगितलं ह्याने तसं. नळावरच्या भांडणात ज्याप्रमाणे स्त्री पुरुष कलागत्या लावून भांडणं वाढतात, त्या दुसऱ्यांच्या भांडणावर आपली उपजीविका होते. कुणीतरी पडद्यावर प्रेम करायचं आणि आपण आवंढे गिळायचे, प्रत्यक्ष प्रेमात पडायची शक्ती नाही, रसिकता नाहीये. यूट्यूबवर बघायचं पुरणपोळी कशी करावी, अमुक करावं, पुरण घालावं आणि गुळ घालावं अमुक, आणि मग काय करायचं, तो जो पडदा आहे यूट्यूबचा तो चाटायचा. पुरणपोळी आलं ना. नुसतं बघून पुरणपोळी, नुसतं बघून गुलाब, नुसतं बघून आयुष्य. काय करतोय आपण तरुण मुलांचा. वाट लावले वाट. आणि हजारो मुलांचं आयुष्य वेठीला धरून फुकट घालवून स्वतःची थडगी रत्नजडित करण्यात ज्यांचा वेळ जातोय, त्यांच्या मागे आपल्या मुलांनी किती लागावं. कळायला नको का. कोण नेतोय कुणाकडे, कोण आहे आपला नेता. पक्षभिक्ष गेले बाजूला, आहे का कोणी लोकमान्य टिळक, आहेत का कोणी डॉक्टर आंबेडकर, आहेत का कोणी महात्मा फुले. तर मग समर्पण करा हे सांगणारा वक्ता चालत नाही. वक्ता पाहिजे डमरू वाजव, डम 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 डमरू, नुसतं जय. उद्या हा जय, उद्या तो जय, हाच जगण्याचा पराजय. सगळं जग बदलू नाही शकत पालक हो, पण घरात जागे पण करा निर्माण. आता गडकरी रंगातून सुरू झालंय एखादं उत्तम नाटक, जाणं बघायला. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतात 1600, 800 देतो कॅश आणि बाकीचं जीपे. पण नाटकाला जर चौघांनी जायचं असलं 1600, एखादं चांगलं गाणं ऐकायला जायचंय 300 तिकीट. आज मला इतके फोन आले, माधुरी मॅडम कार्यक्रम किती फी आहे, मला आले फोन, किती आहे चार्ज. म्हटलं तुमची इच्छा हा चार्ज आहे. लोकांना ती काळजी, किती तिकीट. विनाशासाठी पैसे भरपूर आहेत, विकास मात्र फुकट पाहिजे, ही शुभेच्छा. आता एक 5-6 दिवसांनी नवरात्र येत आहेत, पण मी तुम्हाला आज सांगेन, विठ्ठल रखुमाईच्या साक्षीनं आपला शारदोत्सव आजपासूनच सुरू झाला. जागेपणाने जगायचं. आणि स्वतः पालक जागे झाले की आपली पुढची पिढी आपल्याला बघता बघता डोळे उघडेल. विद्यार्थ्यांचं जसं एक प्रगती पुस्तक असतं, तसं पालकांचं प्रगती पुस्तक म्हणजे त्याचा पाल्य. तुमच्या मुलाला आणि मुलीला माझ्यासमोर उभं करा, तुमच्या सगळ्या घराची कुंडली मी लिहून देतो आणि सही करतो. आई वडिलांचा संवाद आहे का, भांडखोर आई वडील आहेत का, एकमेकांवर प्रेम करतायत,
आजी आजोबांना किती वेळ देतात, घरात कधीतरी संध्याकाळी निरांजन लावली जाते का, हे घर कुठेतरी सहलीला जातं का, सगळं कळतं. सगळं कळतं. नाहीतर मग इथून जाताना खुश 2 तास छान गेले, आता काय करायचं. तेजाच्या बिया घेऊन जायचं. या तेजाच्या बिया घेऊन जायला आज या 3-4 संस्थांनी मला बोलावलं. मला इतकी खात्री होती, कारण मी डोकी मोजण्यापेक्षा मन मोजतो. हो, मला काय ते गर्दी जमवा, अमुक आणा, हे वर्ग आणून बसवा रे 12वीचा, कशाला अमृताची वाढणी करायची तर आग्रह कशाला. अमृताची वाढणी आहे ना, भाग्य असेल तो येईल, नसेल तर काय. मला म्हणायचंय, विनंती करू शकतो पण बळजबरी नाही करू शकतो. म्हणून म्हणतो, जागा हो जाण्यापूर्वी वेळ, आयुष्य नाही अक्षरांच्या भातुकली जागी. आयुष्य म्हणजे केवळ लुटूपुटीचा खेळ नाहीये, प्रत्यक्ष जगायचा आहे, तो आपण जगूया. तुम्ही इतकं छान ऐकताय, माझीच 45 झाले, कुठे थांबावं. मला ती समज सापडत नाही, कारण तुमचे डोळेच तेवढं प्रेम देत आहे. असो, तेव्हा त्या शारदेच्या चरणी, त्या विठ्ठल रखुमाईच्या चरणी आणि जगातलं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व छत्रपती शिवरायांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आज सभागृहात जे श्रोते उपस्थित आहेत, त्यांच्या आयुष्यात मनशांतीची निरांजन उजळू दे, आरोग्याचे सूर्य उगवू देत आणि प्रत्येकाच्या घरात एकमेकाशी संवादाचा आनंद होऊ दे. मी काय लॉटरी लागू दे आणि पैसे लागू दे आणि बँकेत एफडी तुमची वाढू दे, हे नाही करत. 8वं कमिशन येऊ दे का 9वी, मी प्रार्थना करतोय की दरवाजा उघडल्यावर, आई बरं वाटलं आलीस, बाबा का उशीर, छकुली बोलणारं घर, हीच मी प्रार्थना करतो. कारण किती जरी मला शाली आणि गुच्छ दिल्या, तरी घरी गेल्यावर एका कळीचा वसंत व्हायचा असेल तर घरात माझी नाती पाहिजे, रिलेटिव्स नाती पाहिजे, ती आपल्या घरात निर्माण हो, ही शुभेच्छा देतो. समारोप करताना म्हणतो, मैफल सगळी जमून येते, समेवरती दाद येते, कैवल्याच्या शिखराची गवयाला साथ येते. अशाच वेळी पंख फुटून उडून जाण्यात मजा आहे. कोणीतरी वाट पाहते प्राणातून, म्हणून तर जाण्यात मजा आहे. कोणीतरी ऐकत असतं हृदयातून, म्हणून तर गाण्यात मजा आहे, म्हणून तर गाण्यात